अध्यक्ष महाराज, या ठिकाणी 2026-27 संकल्पाच्या मागणीवरती या ठिकाणी नगर विकास विभागावरती बोलत असताना खरं तर आज महानगर असतील, नगर परिषद असतील, नगर पंचायत असतील, या महानगरामध्ये नगर परिषदमध्ये या शहरामध्ये विकास कामाला चालना देण्याचे काम या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे महत्त्वाचे काम या ठिकाणी केले। मी खरं तर त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करा आणि आभार मानल का एक अतिशय चांगलं काम हे नगर विकास विभागामध्ये एकनाथ शिंदे साहेब करत आहेत। या ठिकाणी माझ्या मतदारसंघात पैठण हे ऐतिहासिक शहर आहे आणि पर्यटन दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे। या ठिकाणी जायकवाडी धरण असेल, नाथ महाराजांची समाधी असेल, संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थळ आपेगाव असेल, या ठिकाणी पैठण शहरामध्ये आपण नाट्यगृहाची मागणी केली होती। या ठिकाणी नाट्यगृह देखील मंजूर झालेले, पण त्या ठिकाणी नाट्यगृहाला 15 कोटीची प्रशासकीय मान्यता दिली होती, पण त्या ठिकाणी 5 कोटी निधीच या ठिकाणी रिलीज केलेला आहे। 10 कोटी निधी हा अजून रिलीज केला नाही, तो निधी रिलीज करावा ही या ठिकाणी माझी मागणी आहे। या ठिकाणी पैठण शहराचा महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान राज्यस्तर जवळपास 175 कोटीचा आपण रस्त्याचा DPR प्लॅन त्या ठिकाणी तयार केलेला आहे, तो देखील शासनाला या ठिकाणी सादर केलेला आहे। कारण की या शहरामध्ये पैठण शहरामध्ये भूमिगत गटार असेल, पाणी पुरवठ्याची योजना असेल, यामुळे सर्व रस्ते त्या ठिकाणी खोदले गेलेले आहे आणि या शहरामध्ये रस्ते होणे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळं जो 175 कोटीचा रस्त्याचा DPR या ठिकाणी शासनाला सादर केलेला आहे तो मंजूर करावा ही या ठिकाणी नगर विकास विभागाला या ठिकाणी मी मागणी करतो। या ठिकाणी बोलत असताना पर्यटन विभागावरती या ठिकाणी मंत्री महोदय उपस्थित आहे। या ठिकाणी अतिशय चांगलं काम हे आपले पर्यटन मंत्री देसाई साहेब या राज्यामध्ये करत आहे। पण या ठिकाणी पैठण शहर आहे आणि माझा मतदारसंघ ही साधू संतांची भूमी आहे। पैठण शहरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या तोंडातून वेद त्या ठिकाणी वेधून घेतलेले, ना घाटावर त्या ठिकाणी वेद ओतून घेतलेले। या ठिकाणी शालिवाहन राजा असेल, संत एकनाथ महाराजांची जन्मस्थान असेल, समाधी असेल गोदावरीच्या तीरावरती, या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यान आहे। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर उद्यानाला त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी 150 कोटी रुपये मंजूर केले। या ठिकाणी 8 कोटी रुपये या ठिकाणी पर्यटन विभागाने दिले, पण त्या ठिकाणी अजून जास्तीचा निधी जर आपण त्या ठिकाणी उद्यानाचा वर्ग केला तर निश्चित त्या कामाला त्या ठिकाणी गती मिळेल। या ठिकाणी साधू संतांची भूमी आहे, पर्यटन स्थळ आहे, तर या ठिकाणी जर आपण आपेगाव असेल, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मस्थान आणि नाथ महाराज समाधी पैठण शहर असेल, या ठिकाणी आपण संतदृष्टी जर या ठिकाणी कृती आराखडा केला तर निश्चित या ठिकाणी पर्यटनाला आणि भाविकाला त्या ठिकाणी निश्चित या ठिकाणी चालना मिळेल। या दृष्टिकोनातून या ठिकाणी पर्यटन विभागाला मागणी करतो। या ठिकाणी सामाजिक न्याय विभागावर बोलत असताना या ठिकाणी माझ्याकडे ऊसतोड कामगार असतील, मागासवर्गीय वसतिगृह असतील, या ठिकाणी पैठण शहरामध्ये कुठलं वसतिगृह नाही, तर वसतिगृह देखील त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। ऊसतोड कामगारांचं देखील वसतिगृह त्या ठिकाणी नव्याने मंजूर झालं पाहिजे आणि निवासी शाळा ही पैठण शहरामध्ये मंजूर झाली पाहिजे। ही प्रामुख्याने सामाजिक न्याय विभागाला माझी मागणी आहे। या मागणीवरती आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदय मी आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थांबतो।